तुमच्या भुवया उंचावणारी बातमी. विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 40 ते 42 आमदार परप्रांतीय ठरवणार आहेत. होय, तुम्ही ऐकलंय ते खरंय. कारण मुंबईपासून नागपूरपर्यंत परप्रांतीयांची संख्या कमालीची वाढली. विशेष म्हणजे मराठीचा टक्का या शहरांमध्ये घसरत चालल्याचं समोर आलंय. यामुळे काय राजकीय समीकरणं बदलली आहेत आणि त्याचा भविष्यात काय परिणाम होणार आहे, त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. परप्रांतीय ठरवणार 42 आमदार. सत्तेची दोरी परप्रांतीयांच्या हाती. मुंबई ठाण्यात परप्रांतीयांचा टक्का वाढला. महाराष्ट्रातील सत्ता परप्रांतीय ठरवणार असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. कारण यंदा 288 पैकी 40 ते 42 मतदारसंघात परप्रांतीय मतदारांचा बोलबाला असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तेची दोरी परप्रांतीय मतदारांच्या हाती जाणार आहे. राज्यातल्या कोणत्या शहरात किती परप्रांतीय आहेत पाहूया. मुंबई 55 ते 60%, ठाणे 40 ते 45%, नवी मुंबई 40 ते 45%, पुणे 25 ते 30%, नाशिक 20 ते 25%, नागपूर 15 ते 20%, छत्रपती संभाजीनगर 10 ते 15%. मुंबईत गेल्या 10 वर्षात परप्रांतीय मतदारांची संख्या वाढली असून सर्वसामान्य मराठी माणूस मात्र आपल्या हक्काच्या मुंबईतून हद्दपार होत असल्याचं जळजळीत वास्तव समोर येत आहे. कारण गेल्या 10 वर्षात तब्बल 2.64% इतका मराठी मतदारांचा टक्का घसरल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलंय. राज ठाकरेंनी जेव्हा मनसेची स्थापना केली त्यावेळेला त्यांनी परप्रांतीय मंडळी आपले मतदारसंघ बनवतायत, आपले पॉकेट्स तयार करतायत अशा प्रकारचा आरोप केला होता. पण दुर्दैवाने 2006 साली जेव्हा त्यांनी ही भूमिका घेतली त्यानंतर आता 2024 मध्ये परप्रांतीयांची संख्या अधिक वाढलेली असताना राज ठाकरे मात्र आपला मूळचा मराठीचा मुद्दा सोडून हनुमान चालिसेकडे वळलेत ही दुर्दैवाची बाब आहे. मुंबईत आत्ताच्या विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या जागावाटपात महायुतीनं 13 तर मवियानं 12 अमराठी उमेदवार देऊन अमराठी मतांना आपल्या बाजूने खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. राज्यात परप्रांतीय मतदारांची वाढत चाललेली संख्या ही शिवसेना आणि मनसेसाठी नक्कीच चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपल्या मराठी मुलुखाची सत्ता ही परप्रांतीयाच्या हातात जाते हे मराठी माणसांच्या काळजात धस्स करणारं वास्तव आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.